स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण आपला वीकेंड स्पेशल एपिसोड करतोय। वीकेंड म्हटलं किंवा फ्रायडे म्हटलं की सगळे आपल्या वीकेंड मूडला सेट होतात आणि मग वीकेंडला आपण स्पेशल काय बनवू शकतो किंवा स्पेशल काय खाऊ शकतो हा विचार नक्कीच आपल्या मनात येतो। आणि अशाच आपल्या वीकेंड मूडला एलिव्हेट करणारी अशी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत, स्ट्रॉबेरीचा शिरा किंवा स्ट्रॉबेरीचा हलवा। स्ट्रॉबेरी शिऱ्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम बारीक रवा, साजूक तूप, साखर, दूध आणि छानपैकी स्ट्रॉबेरी हे एक असं डेलिकेट फ्रूट आहे, नाजूक फळ आहे आणि त्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं। जसं आपण प्रसादाचा शिरा करतो केळ्याबरोबर, तर केळं आपण डायरेक्ट ॲड करतो आणि शिरा बनवतो, तसं ह्या बाबतीमध्ये होत नाही। स्ट्रॉबेरीचा शिरा करताना आपल्याला स्ट्रॉबेरीमधनं मॅक्झिमम त्याचा जो फ्लेवर आहे तो एक्स्ट्रॅक्ट करायला लागतो आणि मगच पुढची प्रोसेस करायला लागते। चला तर मग आपण रेसिपीची सुरुवात करू। सगळ्यात पहिले आपल्याला स्ट्रॉबेरी ही अलगदपणे धुवून घ्यायची आहे। व्यवस्थितपणे धुवून झाल्यावर वॉश करून झाल्यावरती सगळंच्या सगळं पाणी ड्रेन आउट करा। आता आपण स्ट्रॉबेरीची देठं आणि पानं ही चांगली क्लीन करून घेऊ। आपल्याला स्ट्रॉबेरी दोन स्टाईलने चिरायच्या आहेत, एक एकदम फाईन आणि दुसरं म्हणजे थोडेसे कोर्स, मोठे मोठे तुकडे आणि छोटे छोटे तुकडे। हे स्ट्रॉबेरी मी एकदम फाईन तुकड्यांमध्ये कट करते आहे। माझी हाफ ऑफ द स्ट्रॉबेरी जी आहे ती फाईन चॉप करून झाली आहे। तुम्ही विचार कराल की स्ट्रॉबेरी आपण अशी फाईन चॉप का करून घेतो आहे की मिक्सरमधून का काढत नाही, तर मिक्सरमध्ये न काढण्याचं रिझन म्हणजे स्ट्रॉबेरीला अशा छोट्या छोट्या बिया असतात। जर आपण मिक्सर वापरला तर त्या मिक्सरमध्ये त्या बिया क्रश होतात आणि स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे तो सगळ्याच्या सगळा लूज होतो। त्यामुळे आपण फाईन चॉप आणि थोडेसे मोठे चॉप्स असे स्ट्रॉबेरीचे करतोय। फाईन चॉप केलेली स्ट्रॉबेरी आपण एका बोलमध्ये काढून घेतोय आणि हे जे त्याला सुटलेलं पाणी पण आपल्याला हवं आहे, कारण हे जे पाणी आहे त्या स्ट्रॉबेरीला कलर देणार आहे। आता आपण स्ट्रॉबेरीचे थोडेसे मोठे तुकडे करणार आहे। आता स्ट्रॉबेरीचे मोठे पीसेस पण आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू। जर तुम्ही बघाल आता हे मी फाईनली चॉप स्ट्रॉबेरी आहे आणि थोडेसे मोठे कोर्स तुकडे आहे। आपण कढई तापायला ठेवली आणि थोडंसं यामध्ये ॲड करूया तूप आणि यामध्ये घालूयात आता मगाशी आपण चॉप केलेली स्ट्रॉबेरी। दोन्ही स्ट्रॉबेरी आपण यामध्ये घातलेल्या आहेत। परतून घ्यायचं आहे चांगलं। स्ट्रॉबेरीला स्वतःचं एक पाणी सुटेल आणि आपण आता त्यावर झाकण लावून मंद गॅसवर थोड्या वेळ 30 सेकंद ठेवून देऊया। तर यामध्ये मी थोडीशी साखर टाकते आणि आपल्याला एक पाक बनवायचा आहे। चांगलं परतून घ्या। साखर टाकल्यानंतर ह्या पाकाला एक अशी छान चमक येईल आणि स्ट्रॉबेरी आपलं पाणी सोडेल आणि आपण थोड्या वेळ अजूनपर्यंत हे असं थोडं परतणार आहोत, शिजू देणार आहोत। थोडंसं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला आटवायचं आहे। ती जी आहे स्ट्रॉबेरी ती त्या साखरेमध्ये चांगली घोळवली गेली पाहिजे। हे साधारणपणे 3 ते 5 मिनिटं आटवल्यानंतर ह्याचा जो वरचा असा फेस टाईप आहे ते निघत जातो आणि स्ट्रॉबेरीचा जो कलर आहे तो असा डार्क होत जातो। जेव्हा आपल्याला वाटेल की ह्या स्ट्रॉबेरीने असा डार्क रेड कलर पकडला आहे तेव्हा आपण आपला गॅस बंद करूया। हा जो पाक तयार झाला आहे आता आपण हा बाजूला ठेवूया आणि आता आपण रवा भाजायची सुरुवात करू। आपण आता दुसरा पॅन घेतोय आणि त्याच्यामध्ये ॲड करूया रवा। आपण मंद गॅसवरती रवा भाजतोय आणि त्यामध्ये आता ॲड करूया तूप आणि मीनवाईल आपण जेवढा रवा घेतला आहे त्याच्याबरोबर दुप्पट हे दूध गरम करायला ठेवतो आहे। यामध्ये मी ॲड केलं आहे साजूक तूप आणि आता हे छान भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती। मी एका बाजूला रवा भाजत आहे मंद गॅसवरती
आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गॅसवरती मी रव्याच्या बरोबर दुप्पट घेतलेलं दूध ठेवलं आहे. ऑनेस्टली स्पीकिंग, प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर हा पदार्थ मी स्वतः इन्व्हेंट नाही केला आहे. मुंबईच्या एका राजधानी का पंचवटी गौरव का तत्सम कुठल्या तरी थाळी रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ मी खाल्ला होता आणि तिकडे खाल्ल्यानंतर मला लक्षात आलं की हा पदार्थ फारच भारी टेस्ट करतोय. तर मी घरी येऊन आय थॉट की मी पण हा पदार्थ करून पाहेन. तर मी सरळ स्ट्रॉबेरीचा क्रश केला मिक्सरमध्ये आणि तो बनवला. तर खरं सांगायचं तर एकदम टोटल फेल होता. मग नंतर मला कळलं की स्ट्रॉबेरीला अशी ट्रीटमेंट काही दिली जाऊ शकत नाही आहे. स्ट्रॉबेरीला वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जायला पाहिजे. म्हणून मग देन आय इन्व्हेंटेड दिस मेथड आणि मग त्यानंतर मी 2दा-3दा ही मेथड वापरून स्ट्रॉबेरी शिरा केला आणि तो एकदम अप्रतिम झाला. मग त्याच्यानंतर सगळ्यांना आमच्याकडे स्ट्रॉबेरी शिरा मात्र खूप आवडतो. रवा हाताला हलका लागेपर्यंत भाजायचा आहे. तो ब्राऊन करायचा नाही आहे. तो पिवळाच राहिला पाहिजे, पण तो पूर्णपणे भाजला पण गेला पाहिजे. आपल्याला वाटलं की आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे, त्या स्टेजला आपण टाकूया आपण मगाशी केलेलं स्ट्रॉबेरीचं सिरप. रवा एकदम फुलून येतो आणि आपल्याला मस्तपैकी फटाफट हे मिश्रण हलवायचं आहे. फटाफट हे मिश्रण आपल्याला छान हलवायचं आहे. इमिजिएटली जो रवा आहे तो असा गुलाबी टर्न होतो. हे स्ट्रॉबेरीचे सिरप जे आहे हे रव्यामध्ये छान मिक्स झालं आहे. त्याला एक असा मस्त गुलाबी कलर पण आला आहे. या स्टेजला आपण टाकूया दूध. व्यवस्थित मिश्रण नीट हलवून घ्यायचं आहे, नीट मिक्स करायचं आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपला गॅस कायम मंदच हवा, सिमवरतीच हवा. आता या स्टेजला आपण साखर घालूयात. लक्षात ठेवा आपण जेव्हा स्ट्रॉबेरीचा सिरप केला होता तेव्हा साखर ऑलरेडी टाकली होती. त्या अंदाजानेच आपल्याला साखर टाकायची आहे. छान मिक्स करून घ्या आणि आपण त्याला 30 सेकंद वाफ देऊ. हलवा मी छान मिक्स केला आहे आणि आपण आता 30 सेकंड्सपर्यंत त्याला एक वाफ देऊ. परत एकदा छान मिक्स करूया आणि आपला स्ट्रॉबेरी शिरा तयार आहे. टाइम टू सर्व. बऱ्याचदा जेव्हा आपण खीर करतो किंवा शिरा करतो, हलवा करतो, तेव्हा आपली टेंडन्सी असते की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकतो, त्यानंतर केशर टाकतो. पण लक्षात ठेवा हा एक ट्रेडिशनल हलवा नाही आहे, हा एक ट्रेडिशनल शिरा पण नाही आहे, हा एक फ्रूट शिरा आहे. तर त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम जो फ्लेवर आहे तो स्ट्रॉबेरीकडून मिळणारा आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केशर किंवा बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकून त्याचा फ्लेवर ओव्हरपॉवर करू नका. शक्यतो जेवढा सिम्पल तुम्ही सर्व कराल तेवढं बेस्ट. आपण सत्यनारायणाचा केळं घालून जे शिरा करतो तो जनरली गोडाकडे झुकणारा असतो. पण लक्षात घ्या स्ट्रॉबेरीचा शिरा हा थोडासा आंबट गोड फ्लेवरचा आणि चवीचा आहे. स्ट्रॉबेरीचा सीझन हा ऑलमोस्ट ओव्हर आहे, पण अजून 2-3 आठवडे तरी नक्की स्ट्रॉबेरीज मार्केटमध्ये राहतील. तर तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. हा वीकेंड स्पेशल एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, त्यानंतर लाईक करा. तुमच्या कमेंट्स पण मला एक्सपेक्टेड आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि आता आपण भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.